झी 24 तास एक पाऊल पुढे। विधान परिषदेत अभ्यासू आणि विद्वान व्यक्तींची निवड व्हावी असे संकेत आहेत, पण आज मात्र हे चित्र पार बदलत चाललंय। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 6 जागांसाठी निवडणुका पार पडल्या, पण या निवडणुकीत नाती गोती आणि नेत्यांच्या समर्थकांचीच वर्णी लागली। खरं तर विधान परिषद हे ज्येष्ठांचं सभागृह, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनुभवी व्यक्तींची विधान परिषदेवर निवड व्हावी असा संकेत आहे। त्यांच्या अनुभवाचा उपयोग धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारला करता यावा हा यामागचा उद्देश, पण गेल्या काही वर्षात या उद्देशालाच हरताळ फासल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका किंवा नामनिर्देशित जागांसाठी राजकीय सोयीनुसार उमेदवार निवडण्याची प्रथा पडली आहे। त्यामुळे उद्योजक, बिल्डर आणि नेत्यांच्या नातेवाईकांसाठी धनशक्तीच्या जोरावर ज्येष्ठांच्या सभागृहात प्रवेश करण्याचा मार्ग बनलाय। या निवडणुकीतील एकेका मतांची किंमत ऐकली तरी सर्वसामान्यांचे डोळे फिरतील। विधानसभेच्या आमदारांमधून निवडून देण्याच्या प्रक्रियेत एकेका आमदाराच्या मताचा भाव कोट्यावधी असल्याची चर्चा प्रत्येक निवडणुकीत रंगते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या निवडणुकीत मतांची किंमत काही कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच पक्षनिष्ठेपेक्षा लक्ष्मी दर्शनाला महत्त्व आलंय। चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे मितेश भांगडिया हे विजयी झालेत। काँग्रेसच्या उमेदवाराला आपलं संख्याबळही राखता आलं नाही। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मितेश भांगडिया हे मोठे ठेकेदार आहेत। त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही मतं भांगडियांच्या कोट्यात गेल्याचा आरोप काँग्रेसकडून होतोय। काँग्रेसला जसा चंद्रपूरमध्ये फटका बसला तसाच अमरावतीमध्ये बसला। अमरावतीमधून भाजपचे प्रवीण पोटे हे बांधकाम ठेकेदार विजयी झालेत। या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे असलेल्या अजय नावंदर यांनी काँग्रेसचा घात केला। व्यावसायिकांबरोबरच नेते आपल्या नातेवाईकांची ही वर्णी विधान परिषदेवर लावून घेतात। आताच्या विधान परिषदेच्या 6 जागांपैकी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे तसंच केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख हे निवडून आले आहेत। एकूणच काय, राजकीय सेटलमेंटसाठी विधान परिषदेच्या उमेदवारीचा वापर सर्वच राजकीय पक्ष करतात आणि याला दुर्दैवानं कुणीच अपवाद नाहीये। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।